पिंपळनेर येथे झालेल्या खुनाच्या घटनेनंतर अवघ्या 24 तासात चारही आरोपींना पोलिसांनी केले जेरबंद. लग्न समारंभाच्या आनंदावर विरजण घालणाऱ्या पिंपळनेर येथील धक्कादायक तिहेरी हत्याकांडाचा पोलिसांनी अवघ्या 24 तासात छडा लावला आहे. किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद विकोपाला जाऊन रक्तरंजित संघर्षात परावर्तित झाला. या दुर्दैवी घटनेमध्ये 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून धारदार शस्त्राने वार करणाऱ्या 4 आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. या घटनेनंतर आरोपी ब्रेझा कारमधून गुजरातच्या दिशेने फरार झाले होते. तर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पिंपळनेर पोलिसांनी तातडीने हालचाली करीत गुजरात सीमेवरील ओटाबारी घाट परिसरात स्थानिकांच्या मदतीने नाकाबंदी केली व 3 जणांना ताब्यात घेतले. त्यानंतर रात्री उशिराने चिथावणी देणाऱ्या इसमास अटक करण्यात आली आहे. दरम्यान अटकेतील महेंद्र गोसावी, कांतीलाल गोसावी, जसवंत गोसावी व अनिल गोसावी यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. एकूणच पोलीस तपासात या खुनाच्या घटनेच्या तपासाला गती मिळण्यास मदत होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, एक्सप्रेस न्यूज मराठी, पिंपळनेर. कार पिंपळनेर पोलीस स्टेशन मध्ये एका समाजातर्फे एक साखरपुड्याचा समारंभ होता. त्या समारंभामध्ये गुजरातमधील सोनगढमधील काही त्याच समाजातील लोक आणि इथल्या पिंपळनेरमधील लोक जे साखरपुड्याला आले होते त्यांच्यामध्ये वाद झाला आणि या वादामध्ये त्याचं परिवर्तन एका मोठ्या याच्यामध्ये घटनेमध्ये झालं आणि त्याच्यामध्ये एकूण 3 लोक मयत पावलेली आहेत. सुरेश गोसावी, साहिल गोसावी आणि देवेंद्र पवार असे या तिघांची मयतांची नावं आहेत. आपण याच्यामध्ये एकूण पूर्वी कालच 3 आरोपी अटक केले होते. तर त्यांची नावं आहेत कांतीलाल गोसावी, जसवंत गोसावी आणि महेंद्र गोसावी. या घटनेच्या अगोदर असं निदर्शनास आले होते की गुजरातमधील सोनगढ याच्यामधील अनिल गोसावी आणि अशोक गोसावी या दोघांनी एक स्टेटस ठेवलं होतं. हे काल असं कळल्यानंतर आपण काल एक टीम तात्काळ गुजरातला पाठवली आणि रात्री अनिल गोसावी या स्टेटस आणि प्रक्षोभक वक्तव्य करणाऱ्या गुन्हेगाराला देखील आपण काल रात्री अटक केलेली आहे. याच्यामध्ये 2 लोक इंज्युअर्ड आहेत, सध्या ते स्टेबल आहेत आणि आज सर्व आरोपींना माननीय न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.